नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. बद्धकोष्ठता, मलावष्ठंभ, पोट साफ न होणं, ज्यालाच काही जण कॉन्स्टिपेशन असे म्हणतात, हे एक फक्त लक्षण नसून अनेक आजारांना आमंत्रण म्हणून पण ठरू शकतं. असं म्हटलं जातं की 1000 रोगांच्या मागचं एक मूळ कारण असतं, ते म्हणजे पोट साफ न होणं. पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये जेव्हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम चालवला जातो, बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात की ज्यांची एंजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झालेत, पुन्हा अंजायना डेव्हलप होतोय, काही वेळा सर्जरीला फिटनेस नाहीये, पंपिंग खूप कमी आलेलं आहे, किंवा किडनी फेल्युअरचा पेशंट्स असेल की ज्यांच्यामध्ये सर्जरी होऊ शकत नाही, हार्ट पंपिंग खूप कमी आले. अशा केसेसमध्ये जेव्हा आमच्याकडे पुन्हा येतात की आम्हाला फर्दर कॉम्प्लिकेशन्स नको आहेत किंवा आमची सर्जरी होऊ शकत नाही, या केसेस ट्रीट करत असताना आम्हाला त्यांच्या जीवनशैलीवर खूप लक्ष देणं गरजेचं असतं. आणि त्यापैकीच एक छोटासा भाग असतो तो म्हणजेच कॉन्स्टिपेशन. बऱ्याचदा असं होतं की पेशंट्सला हे फक्त लक्षण म्हणून पेशंट घेत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि फॉर एक्झाम्पल सांगते, डायबिटीज असो, बीपी असो, किंवा वाढलेलं वजन असेल, ज्याला ओबेसिटी असं म्हणतात, किंवा त्याच्यामुळे येणारं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, किंवा त्याच्यामुळे येणारा हार्ट अटॅक असेल, या सगळ्या जेव्हा केसेस आपण बघतो आणि तेव्हा त्यांची जेव्हा हिस्ट्री घेतली जाते, तेव्हा मात्र असं लक्षात येतं की मॅक्सिमम जवळजवळ 85 to 90% पेशंटच्या मध्ये कॉन्स्टिपेशन हे एक लक्षण असतं. एक्झॅक्टली हे बद्धकोष्ठता आहे काय? तर साधारण जे मानवाच्या शरीरामध्ये जे चयापचयाची क्रिया होत असते, त्या पचनाच्या क्रियेमध्ये 2 भाग पडतात. एक भाग असतो की जो चांगला भाग की जो शरीराचं पोषण करत असतो, आणि एक वेस्ट प्रोडक्ट किंवा ज्याला आपण म्हणतो की फ्री रॅडिकल, की जे शरीराच्या बाहेर टाकून देणं गरजेचं असतं. आणि असा बाहेर टाकून देणारा घटक हा फक्त 3 मार्गाने असतो: एक लघवी वाटे, घामा वाटे, नाहीतर शौचा वाटे किंवा संडास वाटे. मग एक्झॅक्टली कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टीचा जो बाऊ आहे, एक भीती लोकांच्या मनात बसलेली आहे की कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय करू, डॉक्टर गोळी द्या पटकन आणि मग माझं कोलेस्ट्रॉल कमी करा. अशा बऱ्याचशा लोकांच्या मध्ये मी सांगते की तुम्ही पहिल्यांदा कोलेस्ट्रॉल जे निर्मितीच त्याची मुळात होते आपल्या शरीरामध्ये, आणि वेस्ट जो प्रोडक्ट आहे किंवा जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते टाकून देण्यासाठी सुद्धा तुमचं शौच किंवा ज्याला आपण फिकल मॅटर म्हणतो, संडास, हे तुम्हाला जास्त मदत करत असतं. त्यामुळे मलावष्ठंभ हा फक्त लक्षण आणि तात्पुरतं ट्रीटमेंट न करता त्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं हे जास्त गरज आहे. तर एक्झॅक्टली हे कॉन्स्टिपेशन हे मलावरोध का होतो, तर त्याला सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे बैठी जीवनशैली. एस्पेशली जे क्लेरिकल वर्क करतात किंवा IT सेक्टरमधले लोक आहेत किंवा ज्यांचं बैठी जीवनशैली बसून असतात, त्यांच्यामध्ये हे आजार फार लवकर सापडतो. म्हणून कारण बऱ्याचदा जेव्हा सगळ्या रक्तवाहिन्यांचं एक ॲनास्टोमोसिस किंवा एकत्रित येणं हे तुमच्या गुदद्वाराच्या इथे होत असतं, आणि जर त्याच्यावर सतत जर प्रेशर पडलं तर असे लक्षणं दिसतात. म्हणून शक्यतो गरोदर स्त्रियांच्या मध्ये, प्रेग्नन्सीमध्ये मलावष्ठंभ हे फार कॉमन राहत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचा पाण्याचा इंटेक. बॉडी जर हायड्रेटेड नसेल तरी सुद्धा मलावष्ठंभ होतं. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमच्या आहारामध्ये फायबरचा इंटेक कमी किंवा तृणधान्यांचा वापर जर होत नसेल तरी मलावष्ठंभाला कारणीभूत आमंत्रण असतं. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे नैराश्य. सतत डिप्रेशनमध्ये राहणं, निगेटिव्हिटीमध्ये राहणं, किंवा सतत त्यामुळे निगेटिव्हिटी किंवा नैराश्यामुळे आलेला आळस, आणि त्याच्यामुळे तुमची जी हालचाल कमी येते, आणि म्हणून नैराश्य किंवा ह्याचं जर तुम्ही प्रॉपर जर ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याची सुरुवात ही पहिली मलावष्ठंभ, त्यामुळे फ्री रॅडिकल्स बाहेर जात नाहीत आणि त्याचा परिणाम हा तुमच्या हृदय रोगाला तुम्ही आमंत्रण दिल्यासारखे असते. त्यानंतरचं घटक आहे काही हॉर्मोनल चेंजेस झाले. फॉर एक्झाम्पल जर थायरॉइड फंक्शन जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन हे एक लक्षण असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्यायामाचा अभाव. जर एक्सरसाइज होत नसेल तर मात्र मलावष्ठंभ हे होतच आणि होतच. काही वेळा काही मेडिसिनच्या याच्यामध्ये सुद्धा काही साईड इफेक्ट्समुळे कॉन्स्टिपेशन होतं, जसं रक्तवाढीच्या गोळ्या जर असतील तर त्या पद्धतीने ती गोळी घेताना काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर अनालिसिस किंवा प्रॉपर त्या पेशंटला जागृत करणं हे पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आम्ही करतच असतो. तर एक्झॅक्टली ही बरीचशी अशी काही कारणं आहेत. आणि त्याची लक्षणं काय असतात? आणखी एक कारण मी सांगायचं राहून गेलं ते म्हणजे शौचास आलेलं असतं, ती एक सेन्सेशन, ती भावना होते, परंतु काही कारणामुळे कामाची गडबड असेल किंवा आळस असेल किंवा त्या गोष्टीसाठी आपण दुर्लक्ष करतो आणि वेळोवेळी जात नाही.
त्याच्यानंतर सुद्धा त्या पेशंटला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सतत तुम्ही मोबाईल घेऊन, बऱ्याच लोकांना सवय असते की मोबाईल घेऊन तुम्ही टॉयलेटमध्ये वगैरे जाता. आजकालच्या दुनियेमध्ये, आजकालच्या जगात हे जास्त आपल्याला अनुभवायला मिळतं की मोबाईलची इतकं ॲडिक्शन वाढलेलं आहे की आपण तो टॉयलेटमध्ये पण घेऊन जातो. तासनतास आपण त्याच्यावर बघत बसलेलो असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण ते एक्सप्लोर करत असतो आणि त्यामध्ये आपल्याला कळत नाही आपण किती वेळ तिथे बसलेलो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मलावष्टंभ होतं. तर त्याची लक्षणं काय असतात? तर सगळ्यात पहिलं लक्षण असतं ते म्हणजे जे पोट फुगणं किंवा गुबारा धरणं, अपचनासारखे विकार होत असतात की डॉक्टर खाल्लं की थोडं खाल्लं की असं वाटतं नाही आता बस मला जास्त नको, किंवा पोट गच्च होणं, गॅसेस पकडणं, किंवा घशाची गुळणी येणं. बऱ्याचदा आपण म्हणतो हायपर ऍसिडिटी आणि मग पित्ताच्या गोळ्या खा असं कर, पण बऱ्याचदा हे लक्षण हे मलावष्टंभाचं असू शकतं. कारण असलेला मल हा जर पुढे गेला नाही तर परत तो गॅसेस डेव्हलप करतो आणि रिगर्ज होण्याचे चान्सेस जास्त राहतात. दुसरं लक्षण असतं ते म्हणजे संडासच्या वेळी तुम्हाला कुंथण्याची क्रिया करावी लागते किंवा प्रेशर दिल्याशिवाय संडासला होतच नाही, अशी काही लक्षणं असू शकतात. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं लक्षण असतं ते म्हणजे गाठीसारखे किंवा संडास सॉफ्ट होत नाही, किंवा जेव्हा ती क्रिया सुरू असते तेव्हा बऱ्याचदा मला खूप दाह होतो, जळजळ जाणवते. काही पेशंटला संडासच्या नंतर सुद्धा काही वेळा जळजळ जाणवते. हे लक्षण बऱ्याचदा आपण म्हणतो की म्हणजे मूळव्याधाची सुरुवात पण असू शकते. काही लोकांना जर हे कॉन्स्टिपेशन जास्त वाढलं तर संडासमधून रक्त पडणं किंवा संडासच्या बरोबर सुरुवातीला रक्त येत असतं, त्याला फिशर वगैरे असं म्हणतात, किंवा काही वेळा ॲक्च्युली ॲज सच फ्रेश ब्लड त्याच्याबरोबर जात असतं. बऱ्याचदा यातून परत पेशंटचं रक्त हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी आलं की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. त्याचा परिणाम सगळ्या मसल्सवर होतो. सुरुवातीला थकवा येतो आणि हाच थकवा काही वेळा तुमच्या हृदयाच्या मसल्सवर पण जातो आणि मग क्रोनिक ॲनिमिक कंडिशन राहिल्यामुळे पेशंटला हार्ट फेल्युअरमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्याला इतकं किरकोळ लक्षण हे घेऊ नका. मलावष्टंभ हे खूप मोठ्या आजारांना पण नंतर आमंत्रण देऊ शकतं. आता एक्झॅक्टली ठीक आहे डॉक्टर, मला कॉन्स्टिपेशन आहे, तर मग मी ह्याच्यावरची ट्रीटमेंट काय करू, मी एक्झॅक्टली माझ्या जीवनशैलीत काय बदल करू? तर जी मी पहिल्यांदा सुरुवातीला कारणं सांगितली होती त्याच कारण मीमांसाचा जर तुम्ही विचार केला तर आपण या मलावष्टंभाला लांब ठेवू शकतो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बैठी जीवनशैली अवॉइड करायची. आता काही क्लिनिकल लोक म्हणतील की अरे आम्हाला तर सतत बसावंच लागतं, तर त्यांना मी एक सांगते की जसं अर्ध्या तासाने उठा, एखादी फाईल असेल तर तुम्ही स्वतःची स्वतः फाईल तुमची तुम्ही घ्या, पण सतत एका जागी बसून काम करू नका, किंवा सतत तुमचे पोझिशन हे थोडंसं बदलत राहणं हे गरजेचं असतं की जेणेकरून त्या एका पर्टिक्युलर गुदद्वारावर तुमचं जास्त प्रेशर येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट व्यायाम. कारण जसं सर्क्युलेटरी सिस्टीम तुमची वाढेल, अल्टिमेटली प्रत्येक ऑर्गनला ब्लड सप्लाय हा चांगला मिळतो, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित मिळाला, तिथले पेशी चांगल्या काम करायला लागतात आणि त्याचाच परिणाम आपल्या आतड्यांच्यावर पण होतो. आणि म्हणून व्यायाम मला जीवनाचा अविभाज्य घटक का समजा, कारण ज्याला व्यायाम करायची सवय आहे त्याला कॉन्स्टिपेशनची तक्रार होत नाही. तिसरी गोष्ट मी जसं सांगितलं की फायबर इंटेक वाढवा. आजकालच्या आपण युगामध्ये बघितलं तर जंक फूडचं प्रमाण इतकं वाढलंय. बऱ्याचदा आपण आवडीनुसार खातो असं नाही, पण काही वेळा जेव्हा तुम्ही फील्डवर्कवर काम करता, विद्यार्थी दशेत आहात की बाबा दुपारी 15 मिनिटाचा ब्रेक मिळालाय आणि मग माझं टिफिन आणि ते आणूपर्यंत घरी जाई पण मला वेळ नाही, मग मी वडापाव खाल्ला किंवा मी समोसा खाल्ला. काही जण आवडीनुसार खात असतात, किंवा नाही मला कंटाळ येतो. आजकाल बऱ्यापैकी स्त्रियांचे कॉमन हे झालंय की नाही मला स्वयंपाकाचा भयंकर कंटाळा आहे, मग मी बाहेरचं ब्रेड आणून खाते, ब्रेड ऑमलेट खाते, प्रोटीन जातं. अशी मुळमुळीत उत्तर आपण स्वतःला देतो. पण हे जेव्हा ग्लुटेन डाएट आपण घेत असतो, ग्लुटेन हे कॉन्स्टिपेटेड घटक आहे आणि जास्तीत जास्त ग्लुटेनचं जे जाणं आहे ते तुमच्या गव्हाचं अन्न किंवा ब्रेड, बिस्किट, पाव, टोस्ट, खरी यामधून जास्त जात असतं. त्यामुळे याचा वापर आपल्या आहारातला पूर्ण बंद केला तर जास्त उत्तम असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते फायबर इंटेक. तुम्ही मॅक्सिमम सॅलाड, हिरव्या पालेभाज्या किंवा तंतुयुक्त भाज्या ज्याला म्हणतात की ज्याच्यात तंतू पण भरपूर आहेत, फायबर्स आहेत आणि पाणी पण आहे. कारण शेवटी मी मगाशी जसं म्हटलं की हायड्रेशन खूप महत्त्वाचं असतं, तर हे पाणीवाल्या भाज्या कुठल्या, तर सगळ्या वेलवर्गीय ज्या भाज्या असतात जसं दुधी, दोडका, पडवळ, गोसावळी, कारली, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, या सगळ्या ज्याचा वेल असतो, ह्या सगळ्या भाज्या ह्या जास्तीत जास्त तंतुयुक्त असतात. त्यामुळे तुमचा फायबर इंटेक अल्टिमेटली वाढू शकतो.
सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी पिणं. आता काही पेशंट्स असतात जे हार्ट फेल्युअरचे पेशंट्स असतात, त्यांना आम्ही अल्टिमेटली पाण्याचं प्रमाण 1 लिटर 1.5 लिटर पर्यंत सांगतो, पण सर्वसामान्य व्यक्तीसाठी 1 किलो वजनासाठी 20 kg इज इक्वल टू 1 लिटर. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी असे आपण सगळे ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतो. 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात हे गेलं पाहिजे. त्यात पण मी पुन्हा सांगते, भारतीय संस्कृतीनुसार तांब्याभर पाणी, आपला तांब्या हा अर्धा लिटर ते 1 लिटरचा तांब्या असतो, त्याच्यावर आपण भांडं ठेवतो. म्हणजेच 1 लिटर पाणी प्या, पण ते घोट घोट प्या. ह्या पद्धतीने जर तुम्ही दिवसभर तुमचा पाण्याचा इंटेक जर ठेवला, बॉडी हायड्रेटेड ठेवली, कारण आतड्यांच्या मध्ये जे मोठं आतडं असतं त्याच्यामध्येच हे मलाची निर्मिती होत असते, त्याच ठिकाणी पाण्याचं ॲब्सॉर्प्शन पण होत असतं. जर मुळातच जर पाणी कमी पडलं तर शरीराला जेवढं काही पाणी हवं आहे तेवढं घेणार आणि मग त्या मलाला अल्टिमेटली एक कडकपणा डेव्हलप होत असतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे नैराश्य. आणि नैराश्याच्या याच्यामध्ये सगळेजण आधार घेतात ते स्मोकिंग किंवा ड्रिंक्सच्या बाबतीत. मी आवर्जून सगळ्यांना विनंती करते की ज्यांना स्मोकिंगची सवय आहे किंवा ज्यांना हेवी ड्रिंक करायची सवय आहे, अशा लोकांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन हे कॉमन असतं. त्यामुळे बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यसनांच्या मध्ये जे अधीन गेलेले असतात त्यांच्यामध्ये मलावष्टंभ होतं, पुढे जाऊन हार्ट अटॅकला त्यांना होतात. म्हणून मी सांगते की आपण बऱ्याचदा असं म्हणतो की हा तो स्मोक करत होता, तो तंबाखू खात होता आणि तो दारू पित होता, मग त्याला हा त्रास झाला. पण त्याला ते जेव्हा ते व्यसन सुरू केलं त्याच्यानंतर त्याला मलावष्टंभ असणार आहे, पण ते व्यवस्थित त्याच्याकडून लक्ष न दिल्यामुळे पुन्हा तो हार्ट अटॅककडे तो जाऊ शकतो. आणि सगळ्यात त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये जेवढी तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आणि जेवढे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल दिवसभर, साधारण 7 ते 8 तासाची झोप प्रत्येक व्यक्तीला हवीच आहे. माझ्या मागच्या लेक्चरमध्ये मी झोपेचं महत्त्व पण सांगितलं होतं. पण जर अपुरी झोप झाली तर पुन्हा कॉन्स्टिपेशन वगैरे हे होतच असतं. त्यामुळे शक्यतो झोप प्रॉपर घ्या आणि तुमचा जो दिवसभर समजा 24 तासातले जर 7 तास तुम्ही झोपेत घालवले तर साधारण 16-17 तास तरी तुमचे रुटीन सतत तुम्ही एखाद्या वर्किंगमध्ये राहणं हे गरजेचं असतं. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट होता तो म्हणजे असं म्हटलं जातं की वेगांना धारयेत, कुठलाही वेग धारण करू नका. जी तुमची जसं शिंक आली असेल किंवा संडासला आली असेल, लघवीला आली असेल तर काही कारणाने ते अवॉइड करू नका. फ्रँकली कबूल करा की हां बाबा मला जायचं आहे आणि मी जातो, एक वेळ ते काम बाजूला ठेवलं तरी चालेल. ह्या जर सवयी जर तुम्ही अंगीकारल्या तर या मलावष्टंभापासून आपण लांब राहू शकतो. अल्टिमेटली त्याचा परिणाम तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या ह्या सगळ्या घटकांशी होतो आणि आपण हार्ट अटॅकपासून वाचू शकतो. थँक्यू.